अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर विमानातून बरीच कागदे बाहेर पडलेली दिसली आणि त्याच्यावरती बऱ्याच न्यूजही बनवल्या गेल्या, ज्यामध्ये सांगितलं जात आहे की ही कागदे अजितदादांच्या कामाचा पुरावा आहेत. परंतु सगळ्यांना हा प्रश्न पडला की ही सर्व कागदे अजितदादांच्या कामाचीच आहेत का? अजितदादा इतकी कागदे घेऊन का फिरत होते? तर याचे उत्तर असं आहे की प्रायव्हेट विमानांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कागदे ठेवावी लागतात. प्रायव्हेट जेटमध्ये कागदपत्रांचा ढिगारा व्यावसायिक विमानांपेक्षा अधिक असू शकतो. जरी प्रवासी कमी असले तरी विमानाचे नियम आणि मालकी हक्कामुळे कागदपत्रे खूप जास्त प्रमाणात असतात. प्रायव्हेट जेटमधील कागदपत्रांना मुख्यत्वे 2 भागात विभागता येईल. एक, विमानातील कायमस्वरूपी कागदपत्रे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार विमानात बरीच कागदपत्रे नेहमी हार्ड कॉपीमध्ये असणे बंधनकारक असते, ज्याला पायलट अरो म्हणतात. एअरवर्दीनेस सर्टिफिकेट हे विमान उडवण्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र असते. दुसरे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विमानाची नोंदणी असणारे हे प्रमाणपत्र. ऑपरेटिंग हँडबुक म्हणजे विमानाचे मॅन्युअल, ज्यात तांत्रिक मर्यादा लिहिलेल्या असतात. वेट अँड बॅलन्स, विमानाचे वजन आणि बॅलन्स योग्य असल्याची खात्री करणारी ही कागदपत्रे असतात. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट जेटसाठी विशेष कागदपत्रे. खाजगी विमानांच्या बाबतीत काही अतिरिक्त गोष्टी महत्त्वाच्या असतात. फ्लाईट लॉग्स, प्रत्येक उड्डाणाची नोंद असलेली मोठी रजिस्टर पुस्तके यामध्ये असतात. मेंटेनन्स लॉग, ज्यात इंजिन आणि सुट्या भागांच्या दुरुस्तीचा आतापर्यंतचा संपूर्ण इतिहास लिहिलेला असतो. कस्टम्स अँड इमिग्रेशन, जर जेट एका देशातून दुसऱ्या देशात जात असेल तर प्रत्येक प्रवाशाचे आणि क्रूचे डिक्लेरेशन फॉर्म भरावे लागतात. इन्शुरन्स पेपर्स, खाजगी विमानांचा विमा खूप मोठा असतो, ज्याची कागदपत्रे खूप जास्त असतात आणि ती सोबत ठेवावी लागतात. आणि जरी डिजिटल क्रांतीमुळे आजकाल बहुतेक प्रायव्हेट जेटमध्ये कागदांचा ढिगारा कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फ्लाईट बॅग वापरली जाते, परंतु पायलट्सकडे आयपॅडही असतात, ज्यामध्ये हजारो पानांचे नकाशे, हवामानाचे अहवाल आणि मॅन्युअल लोड केलेले असतात. तरीही कायद्यानुसार काही मूळ कागदपत्रे विमानात फिजिकल स्वरूपात ठेवणे आजही अनिवार्य आहे. अशी सगळी कागदपत्रे विमान दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी बाहेर पडलेली दिसून आली आहेत, ज्यात अजित पवारांच्या कामाच्या काही फाईल असू शकतात. परंतु मोठ्या प्रमाणात कागदे ही विमानाची लॉगबुक्सच असल्याचे आढळले.